गाडी चुकली घाटात बाहेर काढली थाटात. या आमच्या नाश्त्या जोडीदारांपासून आजच्या ब्लॉगची सुरुवात ओमी बाय आणि अस्पाक बाय. हे बघा मित्रांनो, किंवा आमचा कामचोर माणूस सकाळपासून फोन बंद करून झोपल्याला. आता बघा हसती कसा घालतले घालत. आत्ताशी आवाय गाडी राव 112 कॅरेट भरून झाली. 8 कॅरेट फक्त भरायची राहिली तिने आता आलाय. या अशी माणसं फोन करून बंद करून झोपणार आहे. भारत गॅसची गाडी. गॅस पाहिजे असलं तर ऑर्डर करा आपली यूट्यूब चॅनेलवर, पाठवून देऊ आम्ही घरी. उमरत पाटण रोडवर गोवा एक्सप्रेस आपली थांबवली. म्हणलं आता जरा नाश्ता करावा. सद्गुरू वडापाव सेंटर रोडवर घेऊन होतो. आमचा ही कॉन्ड घरी होते, ही जीवन आले तरी पण म्हटलं खा रे बाळा आता पोटभर. बघा गरम भजी तळायची चालली होती. स्टार्टिंगला पॅकेज घेतली, तिथून म्हटलं आता माणसाला बघा जाऊया चहा बी घेऊन मस्तपैकी ट्रिपची सुरुवात. नालो कोंगनोळी डोल नाक्यावर कर्नाटक बॉर्डर. चहा घ्यावं म्हणलं जरा. चहा घेतला. चहा घेतोय बघा आमचं घोंट कसं चहा द्यावं. गोळमाट गडी हसते बघा कसा चिकना. भाऊ खुश होता. आमची कोण झोपले की म्हणजे जाऊया आपले निपाणी घाट. पाऊस तर होता आधी मध्ये चिर काढतो वगळं आणायचं. आजऱ्यात आलो. आजऱ्यात म्हणलं जरा 65 खावं म्हणून झोपलेल्या कोंडाला उठवून म्हणले जरा पोटात बरं घाल म्हणजे झोप अजून चांगली लागेल तुझी. त्याला जरा पहिले खायला घातली. म्हणले झोपायचं आहे बा, खा रे भरपूर खा, टेन्शन घेऊ नको. तिथनं निघालो त्यालाच गाडी चालवायला बसली. बरं पावसात पावसाचं म्हणले जाऊ दे रे बाळा गाडीला मन जाऊ दे जरा. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे आपल्या दिलखुश हॉटेलला नाश्ता करायला आलो. तर तिथंच नेहमी नाश्ता होतो. तो गाडी खाली करणारा कामगार बघा कसा ऑफिस गेला. पोहे घेतली नाश्ता करून भाडं घेतलं निघालो. गोव्यातनं बाहेर निघताना जो व्हिडिओ आहे आपला कार्टियाची आडवी येते बघा. पणजी ब्रेक नजारा एक नंबर असतो गोव्याला. एक नंबर वाटतं बाबा. नालो टाकी फुल करावी म्हणले. गोवा डिझेल स्वस्त आहे तोपर्यंत टाकी फुल करावी, नाहीतर आपल्या महाराष्ट्रात जरा रेट जास्त आहे, परवडत नाही आपल्या महाराष्ट्रात डिझेलला काय. टाकी फुल करताना आमचं कोण बघा बघते कसं किती बसतंय निघते. रात्री मी गाडी कशी चालवली काय माहिती. आता आपल्याला एव्हरेज कमीच पडते कायम बबल्यापेक्षा असं विचार करते. नालं बॉर्डरपासून महाराष्ट्रात एंट्री केली. मालेच्या पुढं आलो. भाऊ आहे की मोबाईलमध्ये बघितलं जेवायला थांबलो. जेवूया म्हणलं जरा पेट पूजा करूया. माधुरी बघणार घरी बघा वरती घालून ओमी बाईला म्हणलं जीवूया आपण दणकून. घरचा स्वाद. रम्य ही स्वर्गावन लंका कोकण मालवण गावरान थाळी. चिकन थाळी मागवली होती त्यामुळे भाऊ खुश होता. तरी पण आनंद दडवण्यासाठी मोबाईलमध्ये लक्ष घालून होता. भातावर बी लिंबू पीत तसे लोक आहे भाऊ. खा तू खा, सुट्टी नाही अजून. पोटभर जेवण घालून भावाला म्हणली गाडी चालवायची. जरा
जंगल. या येड्या माणसाने बघा कुठल्या जंगलात गाडी घातली. झोप लागली होती, एक टर्न चुकावला, घातली तिसरीकडेच गाडी. आता या जंगलात कसं बाहेर निघायचं? या जंगलात ना भावानं सांगा आता तुम्ही. नालो पातळमध्ये तर फुल पाऊस होता. आता म्हणलं आम्ही पुढे घाटात काय होईल काय नाही. त्या दिवशी सारखं अडकून येणं झालं. घाटाला सुरुवात केली. पाऊस तर फुल भयान पाऊस होता भावानं. अनुस्कुरा घाट सुरू. फुल पाऊस राडा. पण भीती तर लय वाटत होती भावानं. दगड बिगड पडली म्हणजे काय खरं नाही. लय पाऊस होता भावानं भयान. कोकणात पावसाची कमी नसते. हिरो नंबरवर कसा गाडी चालवते? भर पावसात गाठ चढत आहे. पावसाचं काही गणित कळणार. काच जरा जरी उघडली तरी पाणी आधी सुटतं. त्यामुळे काचेतनं तुम्हाला नजारा दाखवते. आज भावांनो फुल आपल्या घाटाचा व्हिडिओ घेतला. ते बघा पाणी लाल भडक माल कडक मस्त लाल पाणी. कोकणाचं लाल माती. दगड बिगड रस्त्यावर पडली ती. फक्त भीती ह्याच गोष्टीची वाटत होती की दगड एखादा येऊ नये वरती. गाणी कशी आहे ती तेवढं कमेंट मध्ये सांगा भावाला. आमचा भाव नाराज होता त्यावर गाणी बघा लावून गाडी चालवली गेली. गाडी कुठे घातली? पाणी सोहीकडे. जाग्यावर आहे पण आमचा भाऊ गाडी चालवायला शकत नाही. तिरका पाऊस येते भाऊ. बघा छोटे छोटे नाही नजारा. बाहेर पाऊस पडतो तरी आमच्या ड्रायव्हरला गर्दी लागते म्हणून भाऊ फॅन लावून गाडी चालवतो. भावांनो
नुसतं फुल भरून वाहते पाणी पाणी नुसतं. लाईट लावून चालावं कधी पण पावानं पावसा पाण्याची गाडी हेडलाईट कायम चालू ठेवा अशा घाटात. मॅक्झिमम संपूर्ण घाट घेतलाय भावानं अनसपुरा घाट. नजारा फक्त बघा तुम्ही. हे बघा दगड रस्त्यावर आली सगळी पाण्यानं पाण्यानं. आता घाट संपला तिथनं पुढं आता एवढा कॉर्नर मारला की घाट संपला की भावानू लई छोटा एक रस्ता चालू होतो बारका. पाऊस लई बघा दगड किती पडले. हो इकडं पण पडले दगड. पुढं भावानो जरा छोटा रस्ता आहे थोडासा अर्धा 1 किलोमीटर. कधी आला इकडे तर सावध राहावा. गाडी चुकून खाली घालाल कुठेतरी त्याची डबल गाडी नीट बसत नाही आणि खाली घालावी तर घसरायचं भ्यावा. घाट संपला की येऊन नजारा घेतलाय मलकापूरच्या मागच्या नजारा. परत नाश्ता करायला त्याच ठिकाणी आलो. म्हटलं आता घरी जातोय तर 4 भजी खाऊन जाऊया भावा. इथनं आमचा व्लॉग आता संपतोय. लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. ही भजी खाल्ली की झालं आमचं कामच झालं आजचं.